महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी आणि राज्याच्या राजकारणासह अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणारी एक बातमी समोर आली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। राज्य मंत्रिमंडळाने तब्बल 36,585 कोटी रुपयांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली। या निर्णयामुळे जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। अनेक वर्षापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आशेचा किरण ठरणार असल्याचे सांगितले जात आहे। मात्र या योजनेसोबत काही कठोर अटी आणि पात्रतेचे निष्कर्षही निश्चित करण्यात आले आहेत। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हेही तितकेच सत्य आहे। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात विधानसभा निवडणुकांदरम्यान झाली होती। राज्यातील शेतकऱ्यांना वाढत्या कर्जबारीपणाचा सामना करावा लागत होता। हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, दुष्काळ, बाजारातील अस्थिरता आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते। अशा परिस्थितीत महायुती सरकारने सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते। त्यानंतर राज्याच्या 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आणि आता अखेर मंत्रिमंडळाने या योजनेला औपचारिक मंजुरी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या या योजनेनुसार राज्यातील जवळपास 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। यासाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे। ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनांपैकी एक मानली जात आहे। सरकारच्या माहितीनुसार या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होणार असून अनेक कुटुंबांना आर्थिक पुनर्बांधणीची संधी मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? सरकारने निश्चित केलेल्या निष्कर्षानुसार ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पीक कर्ज घेतले आहे आणि ज्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, तसेच 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे। यामध्ये कर्जावरील मुद्दल आणि व्याज या दोन्ही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज शून्यावर येण्याची शक्यता आहे। सरकारच्या अंदाजानुसार सुमारे 16 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे, म्हणजेच त्यांच्यावर असलेले सर्व कर्ज संपुष्टात येईल। अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून बँकांचे हप्ते भरू शकले नव्हते, काहींची जमीन जप्तीच्या उंबरठ्यावर होती। अशा परिस्थितीत ही कर्जमाफी त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू शकते। विशेष म्हणजे सरकारने केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांचाच विचार केलेला नाही, तर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष तरतूद केली आहे। अनेक वेळा असे दिसून आले आहे की कर्जमाफी योजनांचा फायदा फक्त थकीत कर्जदारांनाच मिळतो आणि नियमित कर्ज फेडणारे शेतकरी दुर्लक्षित राहतात। त्यामुळे यावेळी सरकारने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र या योजनेतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे पात्रतेचे निकष। सरकारने स्पष्ट केले आहे की समाजातील काही विशिष्ट पदांवर असलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, कारण कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे। सरकारच्या निकषांनुसार मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महापालिका सदस्य, नगरपालिका सदस्य आणि नगरपंचायत सदस्य हे सर्व या योजनेसाठी अपात्र असतील। त्याचप्रमाणे सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी, अनुदानित संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांनीही या योजनेचा लाभ मिळणार नाही। याशिवाय आयकर भरणाऱ्या व्यक्तींनाही या कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे। सरकारचे म्हणणे आहे की ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि नियमितपणे आयकर भरतात त्यांना कर्जमाफीची गरज नाही। त्यामुळे हा निधी गरजू शेतकऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आला आहे। आणखी एक महत्त्वाचा निकष म्हणजे सहकारी संस्थांशी संबंधित पदाधिकारी, बाजार समित्या, साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा मध्यवर्ती बँका,
नागरी सहकारी बँका, दूध संघ आणि इतर सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि व्यवस्थापनातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसतील, कारण या संस्थांशी संबंधित अनेक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सरकारचे मत आहे. सर्वाधिक चर्चेत असलेला निकष म्हणजे पगाराची मर्यादा. सरकारने स्पष्ट केले आहे की महिन्याला 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन घेणारे अधिकारी आणि कर्मचारी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे अनेक जण या योजनेच्या कक्षेबाहेर जाणार आहेत. हा निर्णय काहींच्या मते योग्य असला तरी काही शेतकरी संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्य नोकरी करत असले तरी त्यांच्या शेतीवरील अवलंबित्व कायम आहे. दरम्यान या योजनेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, कारण सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सरकार मंत्रिमंडळात निर्णय घेऊ शकतात, परंतु आचारसंहिता संपेपर्यंत त्यांची औपचारिक घोषणा करू शकत नाहीत. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. या निर्णयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते गेल्या काही वर्षात शेती क्षेत्र गंभीर संकटातून जात आहे आणि अशा वेळी कर्जमाफीची निर्णय शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा ठरेल. दुसरीकडे काही संघटनांनी ही योजना अपुरी असल्याचे सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की 2 लाख रुपयांची मर्यादा वाढवली पाहिजे आणि सर्व प्रकारची कृषी कर्जे यामध्ये समाविष्ट केली पाहिजेत. सामाजिक माध्यमांवरही या निर्णयावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही नागरिकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे म्हटले आहे, तर काहींनी वारंवार कर्जमाफी देण्याऐवजी शेतमालाला हमी भाव, आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर द्यावी अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक वेळा कर्जमाफी योजना लागू करण्यात आल्या आहेत. 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली होती. मात्र अनेक तज्ज्ञांच्या मते कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसून तात्पुरता दिलासा आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे मूळ कारण उत्पादन खर्च, बाजारभाव, हवामान बदल आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा यांमध्ये आहे. त्यामुळे या मूलभूत समस्यांवरही सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. तरीही सध्याच्या परिस्थितीत लाखो शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी मोठा आधार ठरणार आहे. अनेक कुटुंबांना नव्याने शेती करण्याची संधी मिळेल. बँकांकडून नवीन कर्ज घेणे सोपे होईल. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना नव्याने उभ्या राहण्याची ताकद मिळेल. आता सर्वांचे लक्ष आचारसंहिता संपल्यानंतर होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. सरकार नेमकी अर्ज प्रक्रिया कशी ठेवणार, पात्रतेची अंतिम यादी कशी तयार होणार, कर्जमाफीची रक्कम बँकांना कधी मिळणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये याचा परिणाम कधी दिसणार, याबाबतची सविस्तर माहिती पुढील काही दिवसात समोर येण्याची शक्यता आहे. एकूणच पाहता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे. 36,585 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. पण त्याचवेळी मंत्री, आमदार, खासदार आणि सरकारी कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि 25,000 रुपयांपेक्षा जास्त पगार असणारे कर्मचारी या योजनेपासून दूर राहणार आहेत. त्यामुळे या योजनेचा खरा लाभ कोणाला मिळतो आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे येणारा काळच ठरवणार आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.